संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. गेल्या 3 दिवसापासून मी मुंबई मंत्रालयामध्ये होतो. त्या ठिकाणी विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली, अधिकाऱ्यांच्या भेटी झाल्या. तर या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय कुठले विषय त्या ठिकाणी चर्चेला आले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु सगळेच विषय मी या ठिकाणी मांडणार आज नाही तर उद्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व अभियोग्यताधारकांशी, जे भावी शिक्षक असतील किंवा आपले शिक्षण सेवक त्यांच्याशी संवाद साधणार आहे. परंतु काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावरती निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल. सगळ्यात पहिलं मी काल सांगितलं होतं यूट्यूबला एक पोस्ट टाकली होती की मुदतवाढ ही त्या ठिकाणी मिळणार आहे, मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानुसार आपण पाहिले असेल की प्रेफरन्स म्हणजे ज्या जागा त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत संस्थेला, त्यांना आता 10 तारखेपर्यंतची मुदतवाढ, 10 दिवसाची मुदतवाढ ती देण्यात आलेली आहे. म्हणजे आता 20 तारखेपर्यंत ही मुदतवाढ असेल आणि त्यानंतर परत मुदतवाढ मिळेल का नाही हे तुम्हाला 18-19 तारखेला मी त्या ठिकाणी सांगेल. परंतु मुदतवाढ मिळणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. दुसरा विषय की याचिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा मी आधी तुम्हाला सांगितलं की शासनाकडनं कुठले ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर झालेलं नव्हतं आणि आज त्याची तारीख होती, परंतु शासनाकडनं आज सुद्धा कुठलंही ॲफिडेव्हिट सादर झालेलं नव्हतं किंवा त्या ठिकाणी मांडलेलं नव्हतं. त्यामुळं आज जरी सुनावणी झाली असती तरीसुद्धा त्या ठिकाणी पुढची तारीख ही निश्चितपणे मिळाली असती. परंतु आज काही कारणास्तव सुनावणी झाली नाही आणि ती तारीख आता समोरच्या आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. तारीख कधी आहे हे अजून त्यामध्ये कळलं नाही आहे, परंतु तारीख जी आहे ती साधारणतः आता 1-1.5 महिन्याच्या फरकानं त्या ठिकाणी मिळू शकते. पण यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की तारीख मिळून उपयोग नाही आहे, तर त्याला शासनाने, प्रशासनाने त्यामध्ये काहीतरी ॲफिडेव्हिट सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे जर ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर केलं नसेल तर त्या ठिकाणी आपली जी काही मागणी आहे ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण होईल का तर नाही. म्हणून ॲफिडेव्हिट हे शासनाने सादर करावं. यासाठी जो पाठपुरावा मागच्या याचिका दाखल झाल्यानंतर जो करायला हवा होता तो झालेला त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळं आणखीन अधिकारीसुद्धा त्यामध्ये पॉझिटिव्ह नाहीत. ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी मांडल्या गेलं नाही. यासाठी जो दबाव त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे. त्यामुळं शासन या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढची जरी तारीख आली तर त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट सादर होईल का हे सांगता येत नाही. आता अनेकांचे 10 ते 11 महिने, काहीचे 8-9 महिने शिक्षण सेवकांचे राहिलेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर निकाल लागत नसेल तर या याचिकेतून आपल्याला काय मिळालं हे त्या ठिकाणी भावी शिक्षक त्या ठिकाणी विचार करत आहेत. मग याचिकेतून काय मिळवता येऊ शकतं यावरती आता विचार करून काही ना काही पावलं उचलणं हे गरजेचं आहे. ते काय उचलायला पाहिजेत, कसे उचलायला पाहिजेत यावरती मी निश्चितपणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलेल. परंतु 2-3 गोष्टी मला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पॉझिटिव्ह वाटल्या. पहिली गोष्ट अशी आहे की ज्या सुविधा ह्या नियमित शिक्षकांना मिळतात त्या सुविधा शिक्षण सेवकांना देण्यात त्या ठिकाणी याव्यात यासाठी अधिकारी वर्ग निश्चितपने सकारात्मक आहे. परंतु काय झालं आहे, या बाबतीमध्ये जो पाठपुरावा आपल्याला करायला हवा, त्या ठिकाणी जो दबाव टाकायला हवा तो टाकताना त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळं ज्या गोष्टी किमान आपल्याला मिळायला हव्या होत्या, मेडिकल असेल, रजाचा विषय असेल, आणखीन काही गोष्टी असतील तर त्या आपल्याला 100% मिळू शकल्या असत्या. पण त्याचा पाठपुरावा हा नियमितपणे आणि व्यवस्थित झाला असता तर. परंतु या ठिकाणी पाठपुरावा त्याचं नियोजन होताना आपल्याला दिसत नाही. परंतु लवकरात लवकर यावर सुद्धा काहीतरी तोडगा काढून त्याचा पाठपुरावा हा निश्चितपणे आणि नेहमीच करण्यासाठी काही ना काहीतरी पावलं आपल्या माध्यमातून निश्चितपणे उचलली जातील. आणि ती काय पावलं असायला हवीत तर यासाठी मी निश्चित उद्या परवापर्यंत फेसबुक जे लाईव्ह घेणार आहे त्यामध्ये निश्चितपणे सांगेलच. परंतु काही गोष्टी आहेत जशा नियमित शिक्षकाला मिळतात त्या निश्चितपणे मिळू शकतात. मेडिकलच्या संदर्भात सुद्धा अधिकारी पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात.
विषय आंतरजिल्हा बदलीचा सुद्धा आहे. आता आंतरजिल्हा बदलीमध्ये शासन निर्णय हा शालेय शिक्षण विभागाचा आहे. बदली प्रक्रिया ग्रामविकास विभाग करतं. ज्यावेळेस शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता त्यावेळेस निश्चितपणे काही संदर्भ हा ग्रामविकासकडे त्यांनी केलेत का, संदर्भ त्या ठिकाणी दिलेत का, आणि त्यांच्याकडनं काही अनुमती ही ग्रामविकासकडनं त्यांना मिळाली का, तर याची माहिती सर्वात पहिलं आपल्याला काढणं गरजेचं आहे. आणि मी आंतरजिल्हा बदली संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो आहे, जे सचिव आहेत ग्रामविकासचे त्यांच्याशी सुद्धा बोललो आहे. तर त्यांच्याशी काय चर्चा झाली हे मी वेगळ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच, की स्पेशली तो आंतरजिल्हा बदलीचा विषयासंदर्भामध्ये मी सांगेल. पण निश्चित एक गोष्ट आहे की हा लढा ज्या पद्धतीनं आपल्याला लढायला हवा होता तो त्या पद्धतीनं लढल्या गेला नाही आहे. त्यामुळं कुठंतरी आपल्यामधली जी एकजूट आहे ती कुठंतरी विखुरलेली दिसते, आणि यासाठी आता निश्चितपणे योग्य ती पावलं आपल्याला उचलावं लागतील. ते काय असतील त्यावरती आपण डिस्कस निश्चित करूया. पण आंतरजिल्हा बदलीबाबत सुद्धा काही गोष्टी अधिकारी वर्ग जो आहे तो पॉझिटिव्ह नाही आहे. शिक्षण विभाग म्हणतं की हे चुकीचं आहे, हे व्हायला पाहिजे. ग्रामविकास म्हणतं की शिक्षकांना बदल्या काय त्यांचे मत त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. परंतु आपल्याला आंतरजिल्हा बदलीसुद्धा महत्त्वाचा आहे, शिक्षण सेवकांचा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. किमान 3 वेतनवाढसुद्धा त्या ठिकाणी मिळायला हव्यात. जरी आपल्याला या याचिकेतून तात्काळ कुठला लाभ मिळाला नसला तरीसुद्धा किमान 3 वेतनवाढ तरी त्या ठिकाणी मिळाव्यात, यासाठी निश्चितपणे आपण तो लढा पुढे लढत राहू. या व्यतिरिक्त शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये मी सांगितले तुम्हाला की भरती प्रक्रियेमध्ये काही अडचणी आहेत, जे आंतरजिल्हा बदलीचाही विषय आहे त्यावरती सुद्धा मी बोलणार आहे. तो एक अडथळा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कारण जर 31 मार्चपर्यंत किंवा यावर्षी जर बदल्या होत नसतील, कुठंतरी शिक्षक संघटना भरती प्रक्रियेसाठी लवकर म्हणजे होऊ नये किंवा भरती प्रक्रियेच्या आधी बदली व्हावी यासाठी उत्सुक आहेत. काही शिष्टमंडळसुद्धा प्रधान सचिवांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. ती काय चर्चा ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहूया. तुर्तास एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. उद्या आपण फेसबुक लाईव्ह किंवा परवा दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलू. उद्या काही गोष्टी मी त्या ठिकाणी सांगणार आहे, तो सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ असेल. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.